नमस्कार मित्रांनो, अभ्यासवाणी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. अभ्यासवाणी, रोज अभ्यास, रोज प्रगती. आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलं मूलभूत हक्क म्हणजे काय, त्याची वैशिष्ट्ये आणि कलम 12 मधून राज्य म्हणजे कोण, तसेच कलम 13 मधून मूलभूत हक्कांचे संरक्षण ही गोष्ट अभ्यासली आणि नीट समजून घेतली. पण हक्कांचे फक्त अर्थ समजायचे पुरेसे नाही. म्हणून भारतीय संविधानाने हे हक्क वेगवेगळ्या विभागात विभागले आहेत, कारण प्रत्येक हक्काचा उद्देश, स्वरूप आणि मर्यादा वेगळे आहेत. भाग 3 मधील कलम 12 ते 35 पैकी कलम 14 पासून कलम 32 पर्यंत मूलभूत हक्क दिलेले आहेत. मूळ घटनेत मूलभूत हक्कांचे 7 गट देण्यात आले होते. पहिला गट होता समानतेचा हक्क. यात कलम 14 ते 18 आहेत. स्वातंत्र्याचा हक्क कलम 19 ते 22. शोषणाविरुद्ध हक्क कलम 23 व 24. धर्मस्वातंत्र्याचा हक्क कलम 25 ते 28. सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क कलम 29 व 30. मालमत्तेचा हक्क कलम 31 आणि घटनात्मक उपायांचा हक्क कलम 32 मध्ये आहे. यात एक गोष्ट लक्षात ठेवा, गट 6 मधील मालमत्तेचा हक्क 44वी घटनादुरुस्ती 1978 ने मूलभूत हक्कांची यादीतून वगळण्यात आला आहे. तो हक्क भाग 12 मधील प्रकरण 4 मधील कलम 300A मध्ये टाकून आता तो लीगल राईट म्हणजेच कायदेशीर हक्क झाला आहे. त्यामुळे घटनेत सध्या मूलभूत हक्कांचे 6 गट आहेत. आता आपण प्रत्येक गट हा सविस्तर उदाहरणांसहित समजून घेणार आहोत. या गटांपैकी पहिला आणि सर्वात महत्त्वाचा गट म्हणजे समतेचा हक्क, राईट टू इक्वॅलिटी. लोकशाहीमध्ये फक्त मतदानाचा अधिकार पुरेसा नसतो. जर समाजात समान वागणूक नसेल तर लोकशाही अपूर्ण ठरते. म्हणूनच संविधानकर्त्यांनी समतेचा हक्क सर्वात आधी दिला. कलम 14 सांगतो, भारतामध्ये कायद्यापुढे समानता आणि कायद्याचे समान संरक्षण सगळ्यांना समान मिळेल. इथे 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. कायद्यापुढे समानता ही संकल्पना आपण ब्रिटनकडून घेतली आहे. ही एक नकारात्मक संकल्पना आहे. नकारात्मक म्हणजे कायदा कोणासाठी झुकणार नाही, कोणीही कायद्यापेक्षा श्रेष्ठ नाही. तर कायद्याचे समान संरक्षण ही अमेरिकेकडून घेतलेली सकारात्मक संकल्पना आहे. याचं आपण एक उदाहरण पाहूया, म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवायला सोपं जाईल. समजा एका धावण्याच्या शर्यतीत सगळ्यांना एकाच रेषेवरून पळायला लावणं म्हणजे कायद्यासमोर समानता. पण जर त्यात एक दिव्यांग स्पर्धक असेल तर त्याला थोडं पुढे उभं करणं म्हणजे कायद्याचे समान संरक्षण, कारण परिस्थितीनुसार समानतेचा अर्थ बदलतो. आपली घटना दोन्ही गोष्टी मानते, पण यात काही अपवाद आहेत आणि हे अपवाद परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. कलम 361 नुसार राष्ट्रपती आणि राज्यपाल पदावर असताना त्यांनी घेतलेल्या अधिकृत निर्णयाबद्दल त्यांना कोणत्याही कोर्टात खेचता येत नाही आणि त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकत नाही. तसेच दिवाणी कार्यवाही करायची असेल तर 2 महिन्याची नोटीस द्यावी लागते. हे एक प्रकारचं घटनात्मक संरक्षण आहे. तसेच कलम 105 आणि 194 यानुसार खासदार आणि आमदारांना सभागृहात केलेल्या भाषणासाठी किंवा मतदानासाठी कोर्टात खेचता येत नाही. तसेच परकीय राष्ट्रप्रमुख, राजदूत यांनाही यातून सूट आहे. आणि यात एक महत्त्वाचा अपवाद म्हणजे कलम 31C. हे कलम 39B आणि 39C शी संबंधित आहे. या मार्गदर्शक तत्वाच्या अंमलबजावणीसाठी जर सरकारने कायदा केला तर तो कलम 14चं उल्लंघन करतो. या कारणावरून त्याला आवाहन देता येत नाही. यानंतर कलम 15 म्हणतो, धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या आधारावर राज्य कोणाचाही भेदभाव करू शकत नाही. जर एखाद्या व्यक्तीला फक्त जात किंवा धर्मामुळे शिक्षण किंवा सुविधा नाकारली तर ते कलम 15चे उल्लंघन आहे. कलम 15(1) हे राज्याला भेदभाव करण्यापासून रोखतं, पण कलम 15(2) हे जास्त व्यापक आहे. ते सांगतं की दुकाने, हॉटेल्स, विहिरी, तलाव, रस्ते अशा सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही नागरिकाला प्रवेश नाकारता येणार नाही. आणि विशेष म्हणजे हा हक्क खाजगी व्यक्तीविरुद्धही आहे. एकीकडे आपण समानतेबद्दल बोलतो,
पण दुसरीकडे घटनेतच काही वर्गांसाठी विशेष तरतुदी करण्याचे अपवाद दिले आहेत. म्हणजे हा एक प्रकारचा बॅलेन्सिंग ऍक्ट आहे. जसं कलम 15(3) नुसार राज्य हे महिला व बालकांसाठी विशेष तरतुदी करू शकतं. उदाहरणार्थ महिला आरक्षण. कलम 15(4) नुसार सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीयांसाठी SC ST साठी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षणाची तरतूद करता येते. आणि 93वी घटना दुरुस्तीने यात अजून भर पडली. कलम 15(5) नुसार खासगी शिक्षण संस्थांमध्येही अनुदानित किंवा विना अनुदानित प्रवेशासाठी आरक्षण लागू करता येतं, फक्त अल्पसंख्याक शिक्षण संस्था वगळून. सर्वात नवीन बदल म्हणजे 15(6) जे 103व्या घटना दुरुस्तीने आलं, ज्यानुसार आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी म्हणजे EWS साठी विशेष तरतूद करण्याचा अधिकार राज्याला मिळाला. यानंतर कलम 16 स्पष्ट करतो, सरकारी नोकरीमध्ये प्रत्येक नागरिकाला समान संधी मिळाली पाहिजे. याचा अर्थ भरती प्रक्रिया पारदर्शक असली पाहिजे. कोणालाही अन्यायकारक फायदा देता येत नाही. उदाहरणार्थ, जर एखाद्याला सरकारी नोकरी मिळाली आणि पात्र उमेदवाराला नाकारले तर ते कलम 16 विरुद्ध आहे. कलम 16(1) व 16(2) नुसार सार्वत्रिक रोजगारात धर्म, वंश, जात, लिंग, कुळ, जन्मस्थान किंवा निवास या कारणांवरून कोणताही भेदभाव केला जाणार नाही. पण इथेही अपवाद आहेत आणि ते परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत. कलम 16(3) नुसार संसद कायद्याने एखाद्या नोकरीसाठी निवासाची अट घालू शकते. आणि 16(4) नुसार राज्यात ज्या मागासवर्गाच्या शासकीय सेवांमध्ये पुरेसं प्रतिनिधित्व नाही त्यांच्यासाठी राज्य आरक्षणाची तरतूद करू शकतं. यात बढतीमधील आरक्षणासाठी म्हणजे 16(4)(a) यात SC ST साठी बढतीमध्ये म्हणजेच प्रमोशनमध्ये आरक्षण ठेवता येईल. 77वी घटना दुरुस्ती 1995 नुसार तसेच 16(4)(b) यात बॅकलॉग जागा 50% मर्यादेतून वगळल्या जातील. 81वी घटना दुरुस्ती 2000 नुसार म्हणजे एखाद्या वर्षी आरक्षित जागा भरल्या नाहीत तर त्या पुढच्या वर्षी वेगळ्या मानल्या जातील आणि त्यावर 50% आरक्षण मर्यादा लागू होणार नाही. यात अजून अपवाद आहे. कलम 16(5) नुसार एखाद्या धार्मिक संस्थेतील पद त्याच धर्माच्या व्यक्तीसाठी राखीव ठेवता येतं आणि 16(6) नुसार 103व्या घटना दुरुस्तीने EWS साठी 10% पर्यंत आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे. समानता आणण्यासाठी फक्त संधी देणं पुरत नाही, तर काही जुन्या सामाजिक वाईट प्रथाही संपवाव्या लागतात. यासाठी कलम 17 आणि 18 आहेत. कलम 17 हे अस्पृश्यता नष्ट करतं आणि ती पाळणे हा गुन्हा आहे. इथे अस्पृश्यताची कोणतीही व्याख्या नाही, कारण ती सर्व प्रकारे अमान्य आहे. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीला मंदिर, पाणी, सार्वजनिक ठिकाणी फक्त जातीनुसार दूर ठेवणे हा गंभीर गुन्हा आहे. याच्या अंमलबजावणीसाठी कायदे पण आहेत. संसदेने नागरी हक्क संरक्षण कायदा 1955 आणि नंतर अधिक कडक असा SC ST अत्याचार निवारण कायदा 1989 बनवला. कलम 18 सांगतो, राज्य कोणालाही राजेशाही उपाध्या देऊ शकत नाही. भारताचा कोणताही नागरिक कोणत्याही परकीय देशाकडून कोणताही किताब स्वीकारणार नाही. राज्य फक्त लष्करी आणि शैक्षणिक सन्मान देऊ शकतं, म्हणजे भारतरत्न, पद्म पुरस्कार हे किताब नाहीत. 1996च्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार हे सन्मान आहेत, किताब नाहीत. पण ते नावाच्या मागे पुढे लावता येत नाही. आज आपण समतेचा हक्क आणि त्यातले 14 ते 18 हे कलम डिटेलमध्ये उदाहरणांसहित समजून घेतले. पुढील भागात आपण पाहणार आहोत स्वातंत्र्याचा हक्क आणि शोषणाविरुद्धचा हक्क. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. अभ्यासवाणी म्हणजे कन्सेप्ट बेस्ड लर्निंग. थँक्यू. अभ्यासवाणी. रोज अभ्यास, रोज प्रगती.